नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2024 हे वर्ष रेल्वे भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। ज्या विद्यार्थ्यांना रेल्वे भरतीची तयारी करायची अशा विद्यार्थ्यांसाठी सामान्य विज्ञानाची आपण प्रश्नांची सिरीज तुमच्या समोर आणलेली आहे। याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो डबल इंजिन बॅच म्हणून सामान्य विज्ञानची बॅच आपण केवळ 499 ला रेकॉर्डेड ऑनलाईन लेटेस्ट व्हिडिओज आपण परीक्षा नीती ॲप्लिकेशनवरती आणलेली आहे। आजच्या प्रश्नांना आपण सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, रिसेप्टर यूज टू डिटेक्ट टेस्ट आर नोन ॲज। खालीलपैकी मेंदूच्या कोणत्या भागात चव ओळखली जाते? रेल्वे विज्ञानावरती हा प्रश्न आहे। मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न बायोलॉजीचा आहे, हा प्रश्न जीवशास्त्राचा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। तर जीवशास्त्रावरती पण एनसीईआरटी बेस प्रश्न आपल्याला एक्झामला येतात। आपल्याला विविध ज्ञानेंद्रिय असतात। डोळ्यांनी आपण बघू शकतो, कानांनी आपण ऐकू शकतो, जिभेने चव घेऊ शकतो, त्वचेमुळे आपल्याला स्पर्शाची जाणीव होते। ही आहेत आपली सेन्सरी ऑर्गन्स, त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतो। परंतु ह्या ज्ञानेंद्रियांमध्ये असतात स्पेशल चेतापेशी अर्थात नर्व सेल्स, आणि हे नर्व सेल्स इन्फॉर्मेशन आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचवतात आणि ब्रेनच्या विशिष्ट भागांमध्ये अलग अलग, आता समजा ऐकण्यासाठी विशिष्ट भाग आहे, स्मेलसाठी विशिष्ट भाग आहे, टेस्टसाठी विशिष्ट भाग आहे, तिथं जाऊन ही सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट होते। त्याला रिसेप्टर म्हणतात। रिसेप्टर म्हणजे माहिती गोळा करणारा। मग मेंदूच्या कोणत्या भागामध्ये आपण जे समजा उदाहरणार्थ आपण एखादा गोड पदार्थ खाल्ला, तिखट पदार्थ खाल्ला, जी काही चव आपल्याला लागते ती चव तर कोणत्या मेंदूच्या कोणत्या भागातील कोणत्या रिसेप्टरपर्यंत पोहोचते असा त्यांनी प्रश्न आहे। मग आता ह्या ठिकाणी त्यांनी टेस्टबद्दल विचारलं, तर लक्षात ठेवा टेस्टसाठी आहे गॉस्टटरी रिसेप्टर, हे महत्त्वाचं आहे। इथं आपल्याला विविध टेस्टची जाणीव होते। लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला जिभेमुळे आपल्याला चवीची जाणीव होते आणि जिभेमध्ये टेस्ट बर्ड्स असतात। त्या टेस्ट बर्ड्स म्हणजे असे डॉट्स असतात, त्या टेस्ट बर्डमध्ये चेतापेशी असतात। ते संपूर्ण इन्फॉर्मेशन जे आहे ते गोस्टरी रिसेप्टरपर्यंत पोहोचली जाते व आपल्याला एखादा पदार्थ गोड आहे, आंबट आहे, कडू आहे, खारट आहे, तुरट आहे, ही संपूर्ण माहिती आपल्याला जिभेच्या द्वारे गुस्टटरी रिसेप्टरपर्यंत पोहोचते। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपलं ऑप्शन नंबर 1 हे अत्यंत करेक्ट आहे। जिभेच्या समोरच्या भागात साधारणपणे आपल्याला असं लक्षात येईल की गोड चवीची जाणीव होते, एकदम मागच्या भागामध्ये जिभेच्या कडू चवीची जाणीव होते। तर अशा पद्धतीने समोरून बाजूला आपल्याला खारट चव जाणवते, खारट चव, आणि मागून बाजूला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आंबट चव जाणवते, हे लक्षात ठेवा। मी तो ऑप्शन नंबर 2 ओल्ड फॅक्टरी रिसेप्टर पण आहे। मग ओल्ड फॅक्टरी रिसेप्टर काय असतं? तर ओल्ड फॅक्टरी रिसेप्टर मध्ये आपल्याला सुगंध किंवा वास याची जाणीव होते, हे लक्षात ठेवा। एखाद्याने समजा चांगला परफ्यूम वगैरे मारला की आपल्या नाकामध्ये तो आपण जेव्हा श्वास घेतो तर नाकामध्ये रिसेप्टर असतात, नर्व सेल्स असतात, तर तिथून ते मेंदूच्या ओल्ड फॅक्टरी लोकपर्यंत माहिती घेऊन जातात, तेव्हा आपल्याला कळतं की कोणता सुगंध आहे, कोणता वास आहे इत्यादी। मित्रांनो एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, पक्ष्यांमध्ये मात्र हा ओल्ड फॅक्टरी लोब नसतो, म्हणजे पक्ष्यांना सुगंध वास येत नाही, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर नर्व सेल रिसेप्टर हे उत्तर नाही आहे, त्याच्यामुळे पहिला ऑप्शन आहे गुस्टटरी रिसेप्टर, हे दॅट इज अवर इम्पॉर्टंट आन्सर। असा हा पहिला प्रश्न बायोलॉजीवरती होता। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। द एंडिंग ऑफ नर्व सेल्स यूज टू अक्वायर्ड इन्फॉर्मेशन फ्रॉम आवर एन्व्हायरमेंट इज कॉल्ड। चेतापेशींच्या कोणत्या भागापासून आपल्याला चेतना प्राप्त होतात? म्हणजे चेतापेशींचा असा कोणता भाग आहे तिथून आपल्याला चेतापेशींना ह्या संपूर्ण ज्या काही चेतना आहेत त्या प्राप्त होतात? मग इथं ऑप्शन दिले न्यूक्लियस म्हणजे केंद्रक आहे, त्याच्यानंतर नर्व एंडिंग दिलेला आहे आपल्याला, त्याच्यानंतर डेंड्राइट दिलेले आहे आणि ॲक्झॉन दिले। तर विद्यार्थी मित्रांनो ॲक्झॉन जे आहे या ॲक्झॉनमधनं आपल्याला संपूर्ण चेतना प्राप्त होतात असं लक्षात येईल, कारण की ह्या नर्व सेल जे असतात ना अशा विविध आकाराच्या आपल्याला बघायला प्राप्त होतात। मग आपल्याला हे जे काही ॲक्झॉन्स आहेत इथून ही इन्फॉर्मेशन आपल्याला कलेक्ट होते, हे तुम्ही लक्षात ठेवा। विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। पुढचा प्रश्न काय बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट फंक्शन्स ऑफ ब्लड ह्युमन बॉडी। मानवी रक्ताबाबत कोणते विधान खरे आहे? नंबर 1, इट कन्सिस्ट ऑफ फ्लुइड मीडियम कॉल प्लाझ्मा ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन। रक्तद्रव्य ऑक्सिजनचे वहन करते असं दिलेलं आहे। दुसरं विधान दिलंय, इट कंटेन्स रेड ब्लड सेल्स विथ ट्रान्सपोर्ट फूड कार्बन डायऑक्साईड नायट्रोजनस वेस्ट। आरबीसी हे अन्न कार्बन डायऑक्साईड युक्त टाकाऊ पदार्थ यांचं वहन करते। ब्लड मेक्स अप अराउंड 7% ऑफ वेट ऑफ द ह्युमन बॉडी। रक्त हे मानवी वजनाच्या 7% भाग आहे। ओनली 3, ओनली 1, ओनली 1 and 2, ओनली 2 and 3। तर विद्यार्थी मित्रांनो आपण विज्ञानाच्या कोर्समध्ये डिटेलमध्ये याच्यावरती लेक्चर घेतलेलं आहे। जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना मी सांगून देतो, आपल्या मानवी रक्तामध्ये आपण 2 भाग पाडतो। एक असतं मित्रांनो रक्तपेशी, याला आपण ब्लड सेल्स म्हणतो, त्या आहेत आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि काय असतं
प्लेटलेट्स असतं. आणि त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो दुसरा जो भाग असतो त्याला आपण प्लाझ्मा असं म्हणतो. आणि या प्लाझ्मामध्ये पाणी असतं, प्रथिनं असतात, पोषक घटक असतात, क्षार वगैरे असतात. त्यापैकी मित्रांनो आणि टाकाऊ घटक पण असतात. त्यापैकी आरबीसीचं काम ऑक्सिजनचं वहन करणे आहे, कार्बन डायऑक्साईडचं वहन करणे एवढंच आहे. बाकी तुमच्या लक्षात येईल टाकाऊ घटक असेल वगैरे सगळ्या घटकाचं काम हे प्लाझ्माचं आहे. प्लाझ्माचं काम ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडचं वहन करणे नाही आहे मित्रांनो. आणि म्हणून आपण ह्या प्रश्नाकडे जर आलो तर पहिलं विधान काय दिलं, इट कन्सिस्ट ऑफ फ्लुइड मीडियम कॉल प्लाझ्मा विच ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन. प्लाझ्मा ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्ट करत नाही. नंबर 1 हे चुकीचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर सेकंड, इट कंटेन्स रेड ब्लड सेल विच ट्रान्सपोर्ट फूड, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजनस वेस्ट. मित्रांनो आरबीसी हे अन्नाचं ट्रान्सपोर्टेशन करत नाही म्हणून दुसरं विधान पण चुकीचं आहे. आणि तिसरं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, द ब्लड मेक्स अप अराउंड 7% ऑफ वेट. हे बरोबर आहे. रक्त हे मानवी वजनाचे 7% भाग आहे आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो जे तिसरं आहे फक्त ओनली 3 हे आपलं बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. म्हणजे रेल्वेच्या एक्झामला आपल्याला विधानं आणि त्यांचे ऑप्शन्स याच्यावरती आधारित प्रश्न एक्झामला येतात, हे सर्वांनी लक्षात ठेवा. वळूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढच्या प्रश्नाकडे. आता पुढचा प्रश्न काय हे आपण समजून घेऊ. द हार्ट वॉज वॉल टू इन्श्युअर द ब्लड डज नॉट फ्लो बॅकवर्ड वेन ॲट्रिया अँड वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे हृदयातील झडपामुळे रक्त विरुद्ध दिशेला जात नाही, हे झालं विधान. दुसरं, ऑक्सिजन रिच ब्लड फ्रॉम द लंग्स एंटर्स द हार्ट व्हाया राईट ॲट्रियम. ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुसातून डाव्या आलिंदातून येते. नंबर 3, व्हेंट्रिकल हॅव थिकर मस्क्युलर वॉल्स दॅन आर्टरी. निलयाच्या भिंती आलिंदापेक्षा जाड असतात. असं विधान 1, 2 आणि विधान 3 दिलेलं आहे. ओनली 1, त्याच्यानंतर दिलेलं आहे ओनली 2, ओनली 1 and 2, ओनली 1 and 2. म्हणजे 1 and 3 and 1 and 2 असं दिलेलं आहे. आता समजून घेऊ नेमकं काय. विद्यार्थी मित्रांनो आपल्या ज्या काही रक्तवाहिन्या असतात ना, आपल्या ज्या काही रक्तवाहिन्या, या रक्तवाहिन्यांमध्ये 3 प्रकार आपण पाडतो. त्यातलं पहिलं असतं धमनी. या धमनीला आपण काय म्हणत असतो इंग्लिशमध्ये आर्टरी असं म्हणतो. दुसरं काय असतं मित्रांनो शिरा. ह्या शिरांना आपण ना व्हेन्स असं म्हणतो. आणि तिसरं असतं मित्रांनो कॅपिलरीज. ह्या कॅपिलरीजला आपण म्हणत असतो केशवाहिन्या. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेवढ्या पण रक्तवाहिन्या आहेत ह्या 3 प्रकारच्या आहेत. आर्टरीज हृदयाकडनं शरीराला रक्ताचा पुरवठा करतात. आर्टरीजच्या ज्या काही भिंती असतात ना, आर्टरीजच्या भिंती कशा असतात, ह्या जाड असतात. शिरा ज्या आहेत अशुद्ध रक्ताचं वहन करतात, धमन्या शुद्ध रक्ताचं वहन करतात. कॅपिलरीज केसांच्या आकारचे असतात जे डायरेक्टली पेशींसोबत देवाणघेवाण करण्याचं काम करत असतात. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो आपले जे ह्युमन हार्ट आहे ना, आपलं जे हृदय आहे ना, हे हृदय 4 कप्प्यांचं बनलेलं आहे. त्याच्यातील वरचे कप्पे जे असतात मित्रांनो त्याला आपण आलिंदा असं म्हणतो, त्याला आपण ॲट्रियम असं म्हणतो. आणि जे खालचे कप्पे असतात ना त्याला आपण मित्रांनो व्हेंट्रिकल. या व्हेंट्रिकललाच आपण विद्यार्थी मित्रांनो निलय असं म्हणत असतो. म्हणजे डावे उजवे आलिंदा, डावे उजवे निलय असे हृदयाला 4 कप्पे आपल्याला बघायला प्राप्त होतात. मग आता असं आहे की आपल्या हृदयाचा जो काही खालचा भाग आहे हा आकाराने मोठा आहे. हृदयाचा खालचा भाग, निलयाचा भाग आकाराने मोठा आहे आणि म्हणून निलयाच्या ज्या काही भिंती आहे या भिंती कशा आहेत, जाड आहेत. कोणापेक्षा जाड आहे, ॲट्रियमपेक्षा जाड आहे. त्याच्यानंतर हे जे रक्त आहे ते ॲट्रियमकडनं निलयाकडे जातं. बरोबर आहे. वरचा भाग आलिंद आहे, खालचा भाग निलय, वरून रक्त खाली जाते. परंतु आपण जर खाली डोकं वरती पाय केलं तर रक्त परत रिव्हर्स जात नाही. का जात नाही? कारण की आपल्या हृदयामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा झडपा असतात. या झडपांना आपण काय म्हणतो, वॉल असं म्हणतो. जसं की राईट साईडला आपल्याला बघायला प्राप्त होईल ट्रायक्युस्पिड वॉल आहे. ठीक आहे. आपल्या हृदयाची जी काही उजवी बाजू आहे ना तिथं ट्रायक्युस्पिड वॉल आहे. म्हणजे उजव्या आलिंद आणि उजव्या निलयामध्ये त्रिदलीय झडप आहे. मराठीमध्ये याला काय म्हणतो आपण, त्रिदलीय झडप असं म्हणतो. आणि लेफ्ट हँड साईडला विद्यार्थी मित्रांनो बायक्युस्पिड वॉल आपल्याला बघायला प्राप्त होते. या बायक्युस्पिड वॉलला आपण द्विदलीय झडप असं म्हणत असतो. हे लक्षात ठेवा. हे डाव्या साईडला आहे. मग ह्या दोन्ही पण झडपांचं काय काम आहे, रक्त फक्त ॲट्रियमकडनं व्हेंट्रिकलकडे जायला पाहिजे. आणि जर समजा एखादा व्यक्ती जो आहे तो म्हणजे इव्हन दो तो उलटा जरी झाला तरी पण रक्त काही रिव्हर्स डायरेक्शनला जात नाही. म्हणजे रक्ताला एकाच दिशेने प्रवाहित ठेवण्यासाठी झडपांचं काम असतं. हे लक्षात ठेवा. मी आता आपल्या प्रश्नाकडे वळतो आणि प्रश्न काय हे आपण समजून घेऊ मित्रांनो. बघा पहिलं काय दिलं होतं त्यांनी की हृदयातील झडपामुळे रक्त विरुद्ध दिशेला जात नाही. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे.
नंबर 2 काय दिलं त्यांनी बघा, ऑक्सिजन रिच ब्लड फ्रॉम द लंग्स एंटर्स द हार्ट वाया राईट ॲट्रियम. नाही मित्रांनो, आपले जे फुफ्फुस आहे, फुफ्फुसात शुद्ध झालेलं रक्त हे सगळ्यात पहिल्यांदा जातं लेफ्ट ॲट्रियमकडे. आपल्या हृदयाच्या डाव्या भागात शुद्ध रक्त असतं, उजव्या भागात अशुद्ध रक्त असतं, म्हणून 2 हे विधान चुकीचं आहे. तिसरं काय, व्हेंट्रिकल हॅव अ थिकर मस्क्युलर वॉल्स देन ॲट्रियम. बरोबर आहे मित्रांनो, तिसरं बरोबर आहे, पहिलं आणि तिसरं बरोबर आहे. म्हणून आपल्याला असं लक्षात येईल इथे ऑप्शन क्रमांक 1 आणि 3 हे ॲब्सोल्युटली बरोबर आपल्याला बघायला प्राप्त होईल. ठीक आहे, आता वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. तर पुढचा प्रश्न काय बघा, द ब्लड प्रेशर इन ह्युमन्स इज मेजर युझिंग, म्हणजे मानवी रक्तदाब कशाच्या साह्याने मोजण्यात येतो असं त्यांनी विचारलेलं आहे. सिग्मोमॅनोमीटर, थर्मोमीटर, ॲनिमोमीटर अँड नन ऑफ दिस. मग विद्यार्थी मित्रांनो, आपलं रक्तदाब किती असतं? तसं जर पाहिलं, तुम्हाला मी आत्ताच सांगितलं हृदयाचे कप्पे पडतात. कोणते कोणते कप्पे पडतात? हृदयाचा वरचा कप्पा असतो ॲट्रियम, खालचा कप्पा कोणता असतो मित्रांनो? व्हेंट्रिकल. आता व्हेंट्रिकलचा आकार मोठा आहे, म्हणून व्हेंट्रिकल अर्थात निल्यातून जेव्हा रक्त निघतं तेव्हा त्याचा दाब असतो 120 mm ऑफ Hg असतो. या रक्तदाबाला आपण सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असं म्हणतोय, लक्षात ठेवा. याला आपण सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतो. परंतु ॲट्रियम हा आकार म्हणायला लहान आहे आणि तिथून जेव्हा रक्त येतं त्याचा रक्तदाब असतो 80 mm ऑफ Hg असतं, हे लक्षात ठेवा. आणि याला आपण डायस्टोलिक असं म्हणत असतो. म्हणजे जे काही रक्त आहे ते सिस्टॉलिक डायस्टॉलिकच्या माध्यमातून 120 80 120 80 अशा पद्धतीने आपलं रक्तदाब आपल्याला बघायला प्राप्त होतं. आता इथं प्रश्न पडलाय, हे mm ऑफ Hg म्हणजे काय? mm म्हणजे काय असतं? मिलीमीटर असतं विद्यार्थी मित्रांनो. आणि Hg म्हणजे काय असतो? पारा. पारा म्हणजे काय? मर्क्युरी. केमिस्ट्रीमध्ये मी याची संज्ञा सांगणार आहे तुम्हाला. तर आता हे मिलीमीटर असतं कुठे? पारा रक्तात असतं का? नाही. आता आपण ज्या यंत्राने, ज्या डिव्हाइसने, ज्या उपकरणाने आपण रक्तदाब मोजतो त्याच्यामध्ये पारा असतो मित्रांनो. आणि पारा असल्या कारणामुळे त्याच्यामध्ये स्केल बसवलेली असते मित्रांनो. ठीक आहे, आपलं जेवढं रक्तदाब आहे तेवढा हा चेंडू पाऱ्यासोबत वरती वरती सरकतो आणि मग आपल्याला आपलं रक्तदाब कळतं किती असतं. मग ज्या डिव्हाइसमध्ये हा पारा असतो यालाच आपण म्हणत असतो मित्रांनो स्पिग्मोमॅनोमीटर. म्हणजे आपलं जे काही रक्तदाब आहे ते सिग्मोमॅनोमीटरच्या सहाय्याने मोजलं जातं, जे असतं 120 आणि 80. आणि जर हे चुकून 150+ जर गेलं तर हायपर टेन्शन होतं मित्रांनो. अर्थात त्याला आपण BP म्हणजे ब्लड प्रेशरचा आजार असं म्हणत असतो, हे लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्न आपण आजच्या सेशनमध्ये पाहिले. नेक्स्ट लेक्चरमध्ये, पुढील लेक्चरमध्ये आणखीन आपण पुढील प्रश्न बघणार आहे. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. अशीच इम्पॉर्टंट महत्त्वाची इन्फॉर्मेशन मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे. आणि ही पूर्ण PDF विथ नोट्स टेलिग्राम चॅनलवरती मी ॲड केलेली आहे. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांना आपला कोर्स सबस्क्राईब करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, आजच आपलं परीक्षा नीतीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. याच्यामध्ये डबल इंजिन बॅच आहे, रेल्वे ग्रुप डी ची बॅच आहे, महाराष्ट्रातील एकमेव रेल्वेची मराठीतून बॅच आहे ही. याचा तुम्ही नक्की फायदा घ्या. बरेच विद्यार्थ्यांनी ह्या बॅचचा फायदा घेतलेला आहे. त्यांना विज्ञानामध्ये बिलकुलच अजिबात टेन्शन आलेलं नाही आहे. कॉन्सेप्ट ओरिएंटेड आपली बॅच असणार आहे आणि असे कॉन्सेप्ट ओरिएंटेड बॅच शिकण्यासाठी आजच आपलं चॅनल आणि आपलं ॲप्लिकेशन सबस्क्राईब करा. भेटूया विद्यार्थी मित्रांनो आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.